अर्धा किलो खेमा घेतलेला आहे मटनचा। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता टाकणार आहे आमचा हा भंडारी घरगुती मसाला 2 चमचे, भंडारी गरम मसाला 1 नंबर 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 3 चमचे, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ। आता हे सगळं एकजीव करून घेणार आहे। पसरट भांड पाहिजे याला। हे 4 पळ्या तेल ह्याच्यात टाकले आणि 1 पळी तेल खेम्यामध्ये टाकायचं आहे। आणि हे जवळजवळ 40-45 वर्षापासून करते मी। मीडियम ठेवायचा। आता याचे गोळे बनवते आणि खेमा धुताना असं 2-4 पाण्याने धुवायचा नाही, मग तो सुट्टा होऊन जातो आणि गोळे फुटून जातात। म्हणून त्याला वरवरून पाणी टाकायचं 2 वेळा आणि त्याच्यातलं ते सगळं लाल पाणी काढून घ्यायचं। आता हे वडे तयार झालेले आहेत। आता हे वडे मी तेलामध्ये सोडते। हे ह्याला बोलतात भंडारी कबाब। तीस मिनिट लागतात म्हणजे होतील तरी। झाकण लावताना उघडं ठेवायचं अर्ध। 10 मिनिटं झालेले आहेत। एक कबाब मी जरा फिरवते। पूर्ण झाकण ठेवायचं नाही, पाणी जर सुटला तर ते लाडू मोकळे होतील। भंडारी कबाब झालेले आहेत, शिजून झालेले आहेत। आता हे बंद करते आणि खायला तयार आहेत। तर हे भंडारी कबाब आता खायला तयार आहेत।